कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? चांगलाच झाला असेल अभ्यास. आणि येणारी परीक्षा ही तुमच्यासाठी खूप चांगली असणार आहे आणि खूप चांगली जाणार आहे, हेही मला निश्चितच माहिती आहे. पण काही विद्यार्थी मित्रांचे प्रश्न येत आहेत की सर, शेवटचा दिवस आहे आजचा आणि आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा, काही सांगा, आम्हाला टिप्स द्या. तर त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर बघा की तुम्ही एकतर पहिली गोष्ट की तुम्ही ठरवलंय की आपण स्कॉलरशिप परीक्षा द्यायची, हिथंच तुम्ही जिंकलेला आहात. कारण की खूप सारे विद्यार्थी आहेत 8वी मध्ये, पण स्कॉलरशिप देण्याचा निर्णय कुणी घेतलेला आहे? तुम्ही घेतलेला आहे. की निर्णय क्षमता तुमच्यामध्ये येते, निर्णय क्षमता तुमच्यामध्ये येते. तुम्ही प्रयत्न करण्यासाठी, म्हणजे तुम्ही एखादी अवघड गोष्ट करण्यासाठी स्वतःला तयार करताय, तर हाच तिथं विजय आहे. आता स्कॉलरशिपचा पेपर कसा जाईल, कसा नाही, तर याचा विचार करण्यात वेळ घालवण्यात काही मजा नाही. ठीक आहे, कारण की स्कॉलरशिपचा पेपर हा उद्याच कळेल की आपल्याला कसा येणार आहे. पण स्कॉलरशिपचा पेपर आतापर्यंत जर आपण बघितले, 2018 पासून ते 2018 पासून जर आपण बघितले पेपर 2024 पर्यंत, तर त्यांचे पॅटर्न कसे आले. तर बघा, कोणताही पेपर असू द्या, कोणताही असू द्या, यूपीएससी असू द्या, एमपीएससी असू द्या, नाही तर कोणताही पेपर असू द्या, तर त्यामध्ये कसं असतं की समजा 75 प्रश्न आहेत, आपण काय करूया की 50 प्रश्न कशाचे आहेत, 50 प्रश्न आहेत गणिताचे. तर गणिताच्या 50 प्रश्नामध्ये मॅक्स टू मॅक्स 5 प्रश्न अवघड असतात, 10 प्रश्न मॉडरेट असतात, 35 प्रश्न सोपे असतात. 35 सोपे प्रश्न असतात. ठीक आहे, 35 सोपे प्रश्न असतात. आपल्याला हे 35 प्रश्न कसे कोणत्याही ह्याच्यामध्ये चुकायचे नाहीत. 35 प्रश्न चुकायचेच नाहीत, कारण की ते सोपे असणार आहेत. जर आपण मराठी बघितलं तर मराठीमध्ये 25 मधले जवळपास तुम्ही असं धरा 18 ते 20 प्रश्न काय असतात, सोपे असतात. आता जे 5 प्रश्न अवघड असणार आहेत, किंवा 5 नसतील, 1-2च अवघड असतील, तर त्यामध्ये जास्त वेळ न घालवता, बघा आपलं काय होतं की आपण वेळ जास्त घालवतो, त्याच्यामुळे आपलं नुकसान होतं. जे प्रश्न सोपे आहेत ते फास्टमध्ये सोडून घ्यायचे. तर बघा, जो मराठीचा सिलेबस आहे तो हा सिलेबस आहे, जो तुमचा स्कॉलरशिपचा सिलेबस आहे तो हा सिलेबस आहे. तर तुम्हाला बघा, लक्ष द्या की जे कार्यात्मक व्याकरण आहे त्याच्यामध्ये 44% वेटेज आहे, म्हणजे 22 मार्काचे प्रश्न येणार आहेत. 22 मार्क्सचे प्रश्न येणार आहेत. मग यामध्ये संधीमध्ये स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्वरूप संधी, पदरूप संधी, एवढ्याच संधी येणार आहेत. त्याच्यापेक्षा जास्त संध्या करत बसू नका. हे 5च टाईपच्या संध्या आहेत. आपल्याला 6व्या टाईपची संधी नाही विचारत, 5च फक्त करा. शब्दांच्या जाती, विकारी अविकारी शब्द, फक्त 2च जाती करून जायच्यात आपल्याला. लिंग वचन फक्त, म्हणजे इथं जर आता पुस्तकामध्ये काय काय केलेलं असतं की बघा, प्रयोगामध्ये सकर्मक व अकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सकर्मक अकर्मक भावी प्रयोग. किती प्रयोग दिलेत? 1 2 3 4 आणि 5, फक्त 5 प्रयोग दिलेत. 5 पेक्षा जास्त प्रयोग दिलेत का? तर दिलेलं नाही. ठीक आहे, समजून घ्या की 5 पेक्षा जास्त दिलं नाही. मग ह्याच्या बाहेरचा प्रश्न येतच नाही. तुम्ही मागचे 2018 ते 24चा ॲनालिसिस करा, ह्या 5 प्रयोगाच्या बाहेर प्रश्न गेलेला नाही. तर ते विनाकारणचे तुम्ही अभ्यासाचा लोड वाढवून घेऊ नका. बघा, वाक्याचे प्रकार, हे 3च वाक्याचे प्रकार आहेत. काळाचे प्रकार, आता हे सोपे जे प्रश्न असणार आहेत ते लवकर सोडून घ्यायचे. बघा, अव्यय भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व आणि बहुव्रीही. अलंकार फक्त 3 प्रकारचे येणार आहेत. ह्याच्यापेक्षा चौथा अलंकार करू नका, चौथा टाईप नको, चौथ्या टाईप नो म्हणा. आता पेपरमध्ये ज्यावेळेस आपल्याला ऑप्शन दिलेले असतात, 1 यमक, दुसरा उपमा, तिसरा उत्प्रेक्षा आणि चौथा आपल्याला दिला असेल वेगळाच अलंकार, तर आपलं उत्तर ह्या 3 मधलंच एक येणार आहे. चौथं उत्तर नाही येणार का? तर आपल्या सिलेबसलाच 3 अलंकार आहेत. वृत्ते किती प्रकार आहेत वृत्तांचे? 3च आहेत. तर चौथा वृत्ताचा प्रकार जर पर्यायात असेल तर ते आपलं उत्तर नसणार आहे. का? तर आपल्याला सिलेबसमध्येच 3 वृत्ते आहेत. तर अभ्यास करताना एवढाच केलेला असावा. ठीक आहे, हे तुम्ही वाचलेलंच असेल. मग आता महत्त्वाचा पार्ट म्हणजे गणिताचा, की गणितामध्ये जे सोपे पार्ट आहेत, सोपे ते लवकर कव्हर करून घ्या. शेवटी कसं असतं की 100% अभ्यास हा कोणाचाच नसतो. कोणच म्हणू शकत नाही की माझा 100% अभ्यास झालाय. काही ना काही राहिलेलं असतं. मग त्या काही ना काही राहिल्यामुळं दबावात यायचं नसतं. ठीक आहे, टेन्शन जास्त घ्यायचं नसतं. पेपर तुम्ही फ्रीडमने द्या, ते तुमच्या फायद्याचं ठरेल. बघा, सांख्यिकीला किती मार्क येतात? 6 मार्काचे प्रश्न येतात. सांख्यिकी एकदम सोपा घटक आहे, तो चुकायच नाही. आपण पेपर ओपन करूया आणि पेपरमध्ये मी तुम्हाला दाखवतो. बघा, इंग्लिशमध्ये पण तुम्ही चांगलाच अभ्यास केलेला असेल. मराठीपेक्षा इंग्लिशला जास्त मार्क मिळतात, हे त्याचे सिलेबस. आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एकदम शेवट आपण जो सोडवतो तो म्हणजे बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्तेत जर आपण बघितलं की आकृत्या, आपण फक्त आकृत्यांकडे लक्ष देऊ, तर वर्गीकरणमध्ये आकृत्या आल्या, समसंबंधामध्ये आकृत्या आल्या, क्रममध्ये आकृत्या आल्या, परत इथं चिन्हांचा वापरमध्ये पण आकृतीच येते. बघा, पुढे बघूया आपण. इथं प्रतिबिंबामध्ये पण आकृती येते. ठीक आहे, आणि इथं हे आकृत्यांचंच आहे. इथं 5 प्रश्न येतात आकृत्यांवर. किती येतात? 5. 10 मार्काला आकृत्या. जवळपास 12 ते 15 प्रश्न आकृत्यांवर येतात.
मग ह्या आकृत्या चुकणं तर एकदम म्हणजे आकृत्या एक तर एकदम सोप्या असतात, ते तुम्ही सहज मार्क पाडू शकता. तर एकच तत्व काय ठेवायचं की सोपं चुकायचं नाही, अवघड चुकलं चालेल, सोपा प्रश्न चुकायचा नाही. मग सोप्या प्रश्नामध्ये जास्त वेळ गेला, बघा तुम्हाला जो प्रश्न येतोय सोडवू शकताय, तिथं 1-1.5 मिनिटाच्या ऐवजी 2 मिनिट जाऊ द्या, चालेल. पण जो प्रश्नच येत नाही, जो तुम्हाला सुटणारच नाही, तुम्हाला असं कळलंय की हा प्रश्न मला सुटू शकत नाही, की उदाहरणार्थ आपण एक प्रश्न बघूया की तुम्ही पेपर सोडवता हा प्रश्न आला समजा तुमच्यासमोर, आणि हा प्रश्न आला तुमच्यासमोर आणि तुम्हाला ह्याचं लॉजिकच लागत नाही. मग ह्याला तुम्ही 1.5 मिनिटं दिला, ठीक आहे, 1.5 मिनिटं दिला, 2 मिनिटं दिले, 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही, ठीक आहे. जर ह्याचं लॉजिकच लागत नसेल आपल्याला तर ते सोडून द्यायचा प्रश्न, तिथे सोडून द्यायचा, त्याला स्टार्ट करा, महागारी येऊन बघा, वेळ शिल्लक राहिला असेल महागारी येऊन तो प्रश्न सोडवा. पण याच्यासाठी 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ देऊ नका, कारण की इथे जर 5 ते 10 मिनिटं गेली आपले तर मग आपल्याला पुढचा पेपर अवघड जाईल, मग पुढचे सोपे प्रश्न पण चुकतील आपले. त्याच्यासाठी टाइम मॅनेजमेंट तर तुम्ही केलेलंच असेल, कारण की इतके दिवस तुम्ही पेपर सोडवताय. बघा हे तर आकृत्यावर बघायचं होतं आपल्याला, तर आकृत्यांचे बघा किती प्रश्न आलेले आहेत. ही 37, 40 हे 2 झाले, हे 41, 42 ह्या 4 झाल्या आकृत्या, 4. त्याच्यानंतर मनोरे एकदम सोपे असतात, मनोरे चुकायचं नाही, मनोऱ्याचे 3 प्रश्न, 4 आणि 3 7. आणि आकृत्याच बघूया आपण, 8, 53, 8, परत ही 9, ठीक आहे. बघा ही 10, ही 11, 12, 13, 14 आणि 15, किती आकृत्या आल्या, 15, किती मला मिळाले, 30. म्हणजे पेपर काय असा एवढा अवघड नसणार आहे की तुम्ही त्याला एकदम घाबरून गेलं पाहिजे, ठीक आहे. घाबरून तर जायचंच नाही, पेपरला कोणत्याच घाबरायचं नसतं, लक्षात घ्या. कोणत्याच पेपरला आपण घाबरून आपल्याला पेपर सोपा जात नसतो, कॉन्फिडन्सच ठेवायचा असतो. ज्याच्यामध्ये त्याला कॉन्फिडन्स आहे तोच माणूस काहीतरी अचीव करू शकतो, हे पण लक्षात घ्या. त्याच्यामुळं तुम्हाला बाहेरच्या मोटिवेशनची गरज नाही, तुम्ही अभ्यास केलाय तेच तुमचं मोटिवेशन आहे आणि तेच तुम्हाला उद्या चांगले भरघोस मार्क मिळवून देणार आहे. परफॉर्मन्सची चिंता करू नका, परफॉर्मन्सची चिंता नको. आणि प्रत्येक प्रश्न बारकाईने वाचा, आता काही विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत की सर मला हा प्रश्न अडलाय, तो प्रश्न अडलाय. आता काही कारणाने आपल्याला लाईव्ह घेता येईल नाही, लाईव्हला जरा वेगळा सेटअप लागतो, आपल्याकडे तो सेटअप नाही आहे, त्याच्यामुळे लाईव्ह घेता येईल नाही आपल्याला. पण तुम्हाला जे प्रश्न अडलेले आहेत ते आपले सगळे व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत, आपण संपूर्ण म्हणजे व्हिडिओची सिरीजमध्ये सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर काहीही चिंता करू नका, तुम्हाला पेपर सोपा जाणार आहे. पेपर हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 75 जर प्रश्न येत असतील तर त्यातील 60+ प्रश्न कसे असतात, सोपे असतात. मग तुम्ही 60 जरी प्रश्न करेक्ट आणले तर तुम्हाला 120 240 मार्क पडू शकतात, जे की मेरिट गेल्या वर्षी लागलं होतं 204च्या आसपास, ठीक आहे. तुम्ही लांब त्याच्यापेक्षा जास्त मार्क पाडू शकता. म्हणजे सोपे प्रश्न चुकू नका, अवघड प्रश्न चुकला चालेल, सोपे चुकायचे नाही आणि बारकाईने प्रश्न वाचायचे आणि काहीही दबाव घ्यायचा नाही. हे एवढंच माझं सांगणं आणि उद्याच्या पेपरसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.